गणपतीपुळेसाठी बाईक राईड करून यायचे असेल तर कसे आणि कोणत्या मार्गाने यावे हे मागच्या 2 ब्लॉगमध्ये सांगितले आहे, ते बघायला विसरू नका आणि नवीन ब्लॉग चालू करूया। पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं MKH ब्लॉगमध्ये। आज आहेत आम्ही गणपतीपुळेला। पहिले आम्ही गणपतीपुळे मंदिरात जाणार आहेत, मग नाश्ता करायला जाणार आहेत आणि जयगड येथे जय विनायक मंदिर आणि जयगड फोर्ट सुद्धा बघायला जाणार आहेत। संध्याकाळी राहिलेल्या टाइमात आम्ही बीचवर सुद्धा जाणार आहेत। आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। चला आता आम्ही सध्या तयारी करत आहेत, इकडे रूममध्ये राहिलेले मागे। आम्ही आता निघालेले आहेत दर्शनाला, चला जाऊया। आता आम्ही मंदिरापाशी आलेले आहेत, आता दर्शन घ्यायला जातात। आपल्या गाड्या पार्किंग केल्या आहेत मागे बघा, चला दर्शनाला जाऊया। मोफत चपला ठेवण्यासाठी सुद्धा स्टँड अवेलेबल आहे तिकडे, इकडे चपला ठेवत आहेत। चला तर आपण आता गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला जाऊया। गणपती बाप्पा मोरया। कालच आम्ही आलेले गणपतीपुळेला, तर आता आम्ही सकाळी आज मंदिरात आलेले आहेत बाप्पाचं दर्शन घ्यायला। सकाळी मस्त दर्शन मस्त झालं, काहीच गर्दी नव्हती, धक्काबुक्कीसुद्धा झाली नाही आणि 5-10 मिनटं मस्त आम्ही मंदिरात बसले होते। आता आम्ही निघालेले आहेत दर्शन घेऊन, चला। आता आपण गणपती बाप्पाचा प्रसाद घेत आहेत। आता आम्ही बीचवर चाललेले आहेत, चला तुम्हाला पण घेऊन जातोय। या ठिकाणी अलग अलग दुकाने सुद्धा अवेलेबल आहेत, हे बघा। आता आम्ही दर्शन घेऊन निघालेले आहेत, चला आता नाश्ता करायला जाणार आहे। आता आम्ही नाश्ता करण्यासाठी कोकण टपरीमध्ये आले आहेत। इथे आम्ही मिसळपाव मागवली आहे, 1 प्लेट 35 रुपयाला आहे। आम्ही आता मिसळपाव खात आहेत, बघा कशी लागते रे, चांगली लागते का? आता आम्ही नाश्ता करून निघाले आहेत। आता आम्ही जय विनायक मंदिरापाशी जाणार आहेत, चला जाऊया।
आम्ही आता आलेले आहेत जयगड येथील श्री जय विनायक मंदिराजवळ. आता इकडे आम्ही फिरणार आहेत, थोडे मंदिरामध्ये जाणार आहेत आणि नंतर मग फोटोशूट वगैरे करणार आहेत. आपलं वातावरण बघूया इकडे कसं आहे, चला. मंदिरात बाप्पाची मूर्ती खूप छान आहे. तुम्ही पण नक्की विजिट द्या जय विनायक मंदिरात. आता आम्ही मंदिरातून निघालेले आहेत आणि आता जयगड किल्ल्यावर जाणार आहेत आणि तो किल्ला बघणार आहेत आणि त्या किल्ल्याची थोडीफार स्टोरी तुम्हाला सुद्धा सांगणार आहेत. आता आम्ही किल्ल्याजवळ पोहोचले आहेत. आता किल्ल्यामध्ये जाणार आहेत आणि किल्ल्यामधला परिसर बघणार आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहेत. चला बघूया. चला तर आता आपण जयगड किल्ल्यामध्ये जाऊया. आता आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचलेले आहेत. चला मध्ये जाऊया. मागे बघा. आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये आले आहोत. आपल्याला समोर दिसत आहे त्यातील हे घोड्याची पागा आहे, त्याच्या बाजूला चौथरा आहे आणि त्याच्या बाजूला सभागृह वास्तू आहे असे म्हटले जाते. आता समोर बघत आहे ती विहीर आहे, खूप खोल आहे. बघूया चला. ही विहीर आहे, खूप खोल आहे, दिसत पण नाही पाणी. कॅमेऱ्यामध्ये पाणी दिसत नाही पण खूप खोल आहे, आम्हाला दिसलं पाणी. आता आपण जिथे जात आहेत ते आहे दारुगोळा कोठार. त्या ठिकाणी दारुगोळा साठवून ठेवला जात असे. आता थोडासा किल्ला खालून बघितलेला आहे. आता वरती बुरुजावर जाऊया आणि पण वरतूनच किल्ला बघत बघत जाऊया. चला आणि तुम्हाला पण दाखवतोय. आता आपण जे समोर जागा पाहतोय त्या ठिकाणी तोफ ठेवली जात असे आणि जे आपल्याला खड्डा दिसत आहे त्या खड्ड्याच्या सहाय्याने तोफेचे डायरेक्शन सुद्धा चेंज केले जात असे. चला आता आपण खाली उतरूया कारण की पुढे रस्ता तुटलेला आहे, त्यासाठी आपण खालून जाऊया. आता आपण जात आहेत या किल्ल्याच्या चोर दरवाजापाशी. चला.
आपण आता पोचलोय चोर दरवाजापाशी. समोर जो बघत आहे तो आहे चोर दरवाजा. आता आपण चोर दरवाजामधून बाहेर आलेले. आता खाली समुद्र आहे. चला समुद्र बघूया. आता आपण आलेलो आहे समुद्रापाशी. बघा समुद्र. आता आम्ही पुन्हा एकदा किल्ल्यामध्ये आलेले आहेत आणि आपला आता राहिलेला किल्ला आपण पुन्हा बघायला स्टार्ट करत आहेत. चला बघूया. समोर बघत आहेत ते आहे गणपती बाप्पाचं मंदिर. चला जाऊया जवळ आणि बघूया. मंदिराच्या बाजूलाच एक छोटासा तलाव आहे. त्या तलावामध्ये आता पाणी सुकलेलं आहे. आता आम्ही किल्ला बघून निघालेले आहे. चला आता जाऊया. A few minutes later. आता आम्ही गणेश ढाबा येथे जेवायला आलेले आहेत. जेवण करतात. चल आम्ही जेवणासाठी व्हेजमध्ये काजूची भाजी, पनीर आणि चपाती मागवल्यात. आणि नॉनव्हेजमध्ये चिकन, मटन दोन्ही मागवलेलं आहे आणि चपाती. बघा. आता आम्ही निघालेले आहेत बीचवर थोड्या वेळ फिरायला. चला जाऊया. संध्याकाळ झालेली आहे म्हणून आता बीचवर फिरायला निघालेले आहेत. त्याच्यानंतर फिरणार थोडेसे आणि मग जेवल्यानंतर रूमवर जाणार डायरेक्ट. आता जेवूनच येणार आम्ही. आपल्याला सनसेट व्ह्यू बघायचा आहे त्यासाठी आम्ही बीचवर चाललेले आहेत. बरोबर ना. सनसेट व्ह्यू बघायला चालले ना. सनसेट. आम्ही बीचवर पोचलेले आहेत. चला थोडंसं पुढे जातात. बीचवर पोचले. आता फिरत आहेत. चला. ते बघा कुठे गेलं. दिसते तरी का. एवढा झूम करतो तरी दिसत नाही. किती लांब आहे बघा ते बीच पासून. खूप लांब आहे. आणि तिकडे सुद्धा उडवलेलं आहे पॅराशूट. हे बघा पाण्यात.
बघा सनसेट झालेला आहे. आता आम्ही बीचवरनं निघालेले आहेत, जेवायला जाणार आहेत आता. चला बघा या ब्लॉगमध्ये. आता बीचवर बघा अंधार झालेला आहे पूर्ण, जेवायला निघत आहे. चला तर आम्ही आता चाललेले आहेत जेवायला. चला. आता आम्ही कृष्णकुंज इथे जेवायला आलेले आहेत. दाखवते तुम्हाला काय काय घेतात जेवण्यासाठी. आता तर आज शनिवार असल्यामुळे व्हेजच घेणार आहेत आणि भाऊ लोक आहेत ते पण दोघे तिघीजण व्हेज आहेत आणि काही नॉनव्हेज खाणार आहेत. तर बघा चला दाखवते. आता आम्ही मसाला पापड, व्हेज थाळी, क्रॅब लॉलीपॉप आणि नॉनव्हेज थाळी मागवलेली आहे. बघा आता आमचं जेवण खाऊन झालेलं आहे. आता आम्ही निघालेले आहेत. लेट्स गो. आता आम्ही घरी आले आहेत आणि आता आपल्या चारी बाईकचे चेन क्लिनिंग आणि चेन लूप करत आहेत. बघा तुम्हाला दाखवते. लॉंग राईडला हे करणे खूप गरजेचे असते. बघा गाड्यांच्या चैनी साफ करून झालेल्या आहेत. एक नंबर. हवा फक्त एक नंबर. हे टाक, हवा टाक, फक्त एक नंबर. फक्त हवा टाक. ब्लॉग मध्ये व्ह्यूज वाढतील तुझे, सांगतोय. खरंच सांगतोय व्ह्यूज वाढतील. गाडीवाली आपली ती हवा हवा टाक, हवा. आणि भावांनो भावांनो नाही, फक्त हवा हवा, ओनली हवा. भावांनो जेवण झालं का? गाडीची चेन लिव्ह आणि चेन प्लेट झाली. आता पाहिजे तयारी. उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे आणि पॉसिबल असेल तर एकदा बीच बघायचा आणि घरी निघायचं आहे. भावा तू हवा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. काय बोलणार? आता बघायला आल्या एंट्री एक एक्झिट आहे, मला तेच कळत. आता आम्ही निघाले बीचवर. त्याचा आवाज हे फॅन बंद कर. हे फॅन बंद कर. ब्लॉग म्हणून फॅन खरं खरं ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.
पहिल्यांदा